आता खालच्या पायऱ्या सगळ्या कंप्लीट करून आता आम्ही वरती जाणार बाले किल्ल्यापाशी. पूर्ण धुकं आहे, तुम्हाला काय दिसणार पण नाही. आता ह्या पायऱ्या पडून वरतीपर्यंत जायचंय. पूर्ण धुकं आहे, धुक्यामध्ये तुम्हाला एवढं काय दिसणार नाही. तर चला वर या आता बरोबर. हे गाईज गुड मॉर्निंग. काल खूप प्रवास करून थकलेलो. आज आम्ही रायगडच्या पायथ्याशी एक रूम केलेली. तर रूमचं रेंट आहे, आम्ही 6 जणांमध्ये 1000 रुपये दिले. आणि रात्री जेवण केलं आम्ही. घरूनच चपाती किंवा पुरी वगैरे आणलेली. आम्ही इथं एक हंडी घेतलेली, चिकन मालवणी हंडी. 550 रुपयाला समथिंग भेटली. आणि एक पनीर मसाला घेतलेला. त्याचा अमाऊंट 150 रुपयेपर्यंत गेले. आज सकाळचे 4:30-5 वाजले. सगळे आवरायला लागले. आता इथून आम्ही जाणार आहेत डायरेक्ट रायगडसाठी. काल खूप प्रवास छान झाला. पुरंदरात जास्त काही बघायला भेटलं नाही. आणि फलटणला पण राजवाडा काय ओपन नव्हता. तर आम्ही डायरेक्ट मग राजगडच्या पायथ्याशी येऊन आज मुक्काम केला आहे. आज सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान आम्ही ट्रॅकिंग चालू करणार आहे. तर आपण भेटू ट्रॅकिंगमध्ये. तर हे गाईस आता सगळ्यांचं आवरून झाले, सगळे रेडी झालेत, गाडी पण रेडी आहे. आता आम्ही सरळ 6:15 वाजल्यात. आता राजगडला आम्ही निघत आहे. पुन्हा राजगडचं पूर्ण व्ह्यू, पूर्ण धुकं पसरलेलं आहे. बाकी काही सुद्धा नाही तिथं. पुढचं काही सुद्धा दिसत नाही, धुकं पसरलेलं आहे. आता राजगडला चढाई ट्रॅकिंग चालू केली. आता आबी कसं वाटतंय? पूर्ण आता इथून ट्रॅकिंगला सुरुवात करतोय, तुम्हाला दाखवतोय. आता इथून पूर्ण वरती राजगडला जाण्यासाठी ट्रॅक आहे. इथून आता आम्ही ट्रॅकिंग चालू करतोय. आता इथून पूर्ण ट्रॅकिंग आहे वरपर्यंत. आता इथून ट्रॅकचा व्हिडिओ एन्जॉय करा. इथून आता सध्या 8:30 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत ट्रॅकिंगला फक्त परवानगी आहे. तर यावेळी 7ला ट्रॅकिंग चालू केली. चला आता तुम्ही पूर्ण पुढचा व्ह्यू एन्जॉय करा. आत्ता 5 मिनिटं पण झाली नाहीत ट्रॅकला सुरुवात करून. सध्या सगळ्याचा दम भरला आहे आत्ता. अजून इथून खूप वर चढायचे. चला थोडं हळूहळू निघू. थंडीचं वातावरण असून सुद्धा गाव निघाला. ट्रॅक आत्ता फक्त 5 मिनिटं बी झाली नाहीत ट्रॅक करून, तोपर्यंत आमची अवस्था डूम झाली. चला अजून इथून आपण वरती अजून आपल्याला ट्रॅक करायचं. ही आमचा छोटा गाईड आमच्या सोबत वरती आलाय. हा छोटा गाईड आहे. चला फक्त येताना दमनी या पायऱ्या खूप गुळगुळीत झालेत. हे दगड वाट आहे पूर्ण. चला
राजगडवरती अर्धा पण ट्रॅक झाला नाही. तर टोटल घाम वगैरे फुल यायला लागले. पूर्ण व्ह्यू बघा, पूर्ण व्ह्यू दिसतंय रे. पण जरा थोडी चढायचं, थोडं सांभाळून चढा. मग आता पूर्ण घामाघूम झालं एवढ्या थंडीत पण एवढ्या धुक्यात पण. हा छोटासा गाईड आमच्यासोबत. तिथं थोडं फोटोशूट चालू आहे. आता पूर्ण आणि ट्रॅक भरपूर वरती आहे. आता इथं फोटो सेशन झालं. आम्ही चला ट्रॅक चालू करू डबल. हे सगळ्यांनी जपून या. इथं अशा पायऱ्या आहेत. चल थोडं सांभाळून या तुम्ही. छोटा गाईड आमचा पळत आहे पुढं. पायऱ्या अशा आहेत, थोडं बघून करून या. आत्ता शिक फक्त किती झाले आम्ही, किती मीटर झाले चढून आपलं आत्ता शिक? 800 मीटर. इथून अजून वरती पूर्ण 1 किलोमीटर आहे अजून. आता मी जास्त काय ब्लॉग बनवत बसत नाही. टाइम लॅपनं तुम्हाला मी पूर्ण ट्रॅकिंग दाखवतो. आत्ता इथं 3रा स्टॉप आहे आमचा. व्ह्यू बघा खाली. हा इथून गड साधारणतः 800 मीटर अजून असेल आणि 100 मीटर मी चढलो असेल 1 किलोमीटरमधलं. तर बघूया. मला आता इथून ट्रॅक डबल चालू. चला चला. आता टोटल बघा पूर्ण धुकं जाते साईड. आता इथं 4था स्टॉप आहे. फोटोशूट वगैरे चालू आहे. इथून 7 ते 8 किलोमीटरवरती तोरणागड आहे. आता तोरणागड काय आम्ही जाणार नाही. आता फक्त आम्ही राजगड करून रिटर्न जाणार आहे. राजगड ट्रॅक करायला पण 1.5 ते 2 तास अज्यात लागतात. किती पण मोठा असू द्या, किती बी ॲथलीट असू द्या, 100% दम भरणार म्हणजे भरणार गडावरती चढताना. आता डबल ट्रॅक आम्ही चालू करतोय. आता थोडं जपून या, याच्यावरती स्लिपरी आहे थोडं. आता इथून आम्ही वरती डबल ट्रॅक चालू केला. आता 4था स्टॉप घेतलेला. आम्ही तोरणागड कॅन्सल करून राजगडवरती ट्रॅकिंग चालू केली. आत्ता शिक तुम्हाला सांगतो. आत्ता शिक ट्रॅक कंप्लीट झाला आहे जस्ट. स्वर्ग. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत आणि हे त्यांचं स्वराज्य. आत्ता जस्ट इथं व्ह्यू बघा. इकडचा पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी. इकडचा पण व्ह्यू बघा. आणि आत्ता जस्ट आपण जो इथनं ट्रॅक करत वरती आलो 1.8 किलोमीटर वरती चढून आलो जस्ट. आत्ता इथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पायऱ्या चालू झालेल्या आहेत. आणि गाईज थोडं गडावरती कचरा वगैरे तुम्ही करू नका. खायचं प्यायचं असेल तर उचलून ते पुड्या वगैरे काही खाऊ नका. पूर्ण हे आपल्या महाराजांचं गड किल्ले आपण जपले पाहिजेत. आपल्याशिवाय सरकार पण लक्ष देणार नाही आणि कोणच लक्ष देणार नाही. जस्ट आम्ही फक्त ट्रॅक कंप्लीट करून 1.8 किलोमीटरचा ट्रॅक होता. ट्रॅक कंप्लीट करून आत्ता इथून शिवकालीन पायऱ्या चालू झाल्या आहेत. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले होते ते पूर्ण पायऱ्या चालू झालेल्या आहेत. आणि एन्व्हायरमेंट स्वर्गसुद्धा फिका आहे त्याच्यासमोर. आता आम्ही इथनं वरती आता ट्रॅक चालू करतोय ह्या शिवकालीन पायऱ्यावरतून. चला आता सर.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. आत्तापर्यंत आम्ही ट्रॅक करतोय. आत्तापर्यंत अजून काही गडापर्यंत पोहोचलो नाही. हा छोटासा आमचा गाईड किल्ल्याच्या पायथ्या बसून आमच्यापर्यंत अजून वरपर्यंत येतोय. तर आता फायनली आम्ही राजगडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचलो आहे. या दरवाजाचं नाव पाली दरवाजा असे आहे. पाली दरवाजा ह्या दरवाजाला का नाव दिलं, कारण की आम्ही जिथं गाडी पार्क केली खाली तिथून आम्ही पायऱ्या चढून वरती आलो. वरती आल्यानंतर जे गाव लागलं आम्हाला त्या गावाचं नाव पाली गाव आहे, म्हणून ह्याला पाली दरवाजा असं दिलेलं आहे. कारण की या दिशेने आम्ही टोटल पालीच्या थ्रू इकडं आलेलो आहे. एवढा संघर्ष करून एवढ्या पायऱ्या चढून आत्ता जो स्ट्रेस होता आम्हाला हे बघितल्यानंतर पूर्ण नाहीसं झालं आहे. चला बंद करू नको, चालू कर. तटबंदीला जास्त टिकून उभारू नका, कारण की आत्ता हे पूर्ण 350 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. मग त्याला टिकून वगैरे काय उभारू नका, इथं फोटो वगैरे काय काढू नका. गव्हर्नमेंटने बांधला असावं, पण ह्या जी तटबंदी आहेत त्याला तटबंदी म्हणतात, गडाची तटबंदी. ह्याच्यावरती जास्त टिकून वगैरे उभारून राहू नका आणि फोटो वगैरे काय काढू नका. हा व्लॉग खूप मोठा होणार आहे. अजून खूप वरती जायचं आहे आम्हाला फिरून टोटल. साडे 300 वर्षापूर्वीचा इतिहास स्वतः डोळ्याने बघितल्याशिवाय स्वर्ग आहे, स्वर्ग मराठी माणसासाठी. पाऊस खूप वाढल्यामुळं आणि धुकं पण खूप आहे. इथं तलाव आहे. इथं जे गडासाठी दगड वापरलेले आहेत ते तलाव इथं आहे. तिथं दगड काढायचे, गड बांधायचा, ते तलाव तयार झाला. इकडं पण आहे, वारा वगैरे पाऊस खूप आहे, त्याच्यासाठी आम्ही नाही जाणार. आत्ता शिक एवढा ट्रॅक करून आत्ता शिक बाले किल्ला येणार आहे. तुम्हाला दाखवतो. भरपूर वर चढून आलो आहे. हे पण बघा, झाडावरती पूर्ण शेवाळ चढले. एवढं धुकं आहे वरती, भयान. बाले किल्ला साधारणतः 2 तास झाले आहे. आम्ही पूर्ण महाराजांचे किल्ले वगैरे बघतोय. हे बघा, साडे 300 वर्ष पहिलं असं इंजिनिअरिंगचं काम आता सध्या तर अशक्य आहे. अजून इथून पायऱ्या आहेत वरती जायला. इथून आता आपल्याला बाले किल्ला दिसणार आहे. हे आता सध्या महाराष्ट्र सरकारनं बनवले. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं नाहीये. आत्ता मी इथं आलो आहे कारण की मी थांबायचं कारण काय, इथनं ट्रॅक आता खूप अवघड आहे वरती. मी तुम्हाला ट्रॅक दाखवतो कसा आहे.
टोटल असा अवघड ट्रॅक आहे. तर मी ट्राय करेन चढताना व्हिडिओ काढण्याचा, पण मी सावधानी घेत व्हिडिओ काढेल, नाही तर नाही काढला तरी मी वर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. पकडून चढ, आहे रस्ता, चल. आत्ता शिक किती तास ट्रेक केला आम्ही? 3 तास ट्रेक करून आत्ता शिक बाले किल्ला आलाय. मोठा किल्ला कुठे? आता टोटल धुकं पसरले. आता तर काहीच दिसणं झालं. इथून या अंतरावरचं पण दिसत नाही आणि इथं पण काही दिसत नाही. फायनली आत्ता महाराजांच्या राजगडावरती फायनली पोचलो. आता इथं महाराजांचं पूर्ण सदर होतं या साईडला. मी तुम्हाला फ्रंटनं दाखवतो. हे महाराजांचं सदर आहे. रायगडवरनं खाली उतरतोय. रायगड पूर्ण फिरून झाला आमचं वरतं. आता पूर्ण खाली उतरतोय. खाली उतर आता जे तुम्ही पाहत आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे राजवाड्याचे अवशेष आहेत. आम्ही इथं आलोय. इथं पहिलं महाराजांचं राजवाडा होता. पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. त्यांचे अवशेष माझ्या काळातले. हे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे राजवाड्याचा अवशेष आहे. पूर्ण हे राजवाडा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा.
ही म्हणजे बैठक रूमची जागा आहे. ही बैठक रूम आहे मेन. इथून सगळा राजदरबार चालायचा, राजांचा कारभार इथून सगळा चालायचा. इथून वरती गेले की बाले किल्ला आहे. उजव्या साईडला संजीवनी माची आहे, डाव्या साईडला सुयाळा माची. मग कोणची बाजू बघायची म्हणलं तरी ते 2 दिवस लागतात. पूर्ण किल्ला जर बघायचा म्हणलं तर पूर्ण 2 दिवस लागतात. आणि असं मध्ये अजून एक खाली रूम आहे ना, गुप्तचरचा रूम आहे, खलबतखाना. ओके. खलबतखाना आहे तो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर कुठलं पत्र वगैरे आलं तर पहिलं इथं यायचं. आणि सगळं राज्य कारभार छत्रपती शिवाजी महाराजांचा इथूनच चालायचं. गुप्त चर्चा व्हायची. छत्रपती शिवाजी महाराजांची गुप्त चर्चा रूम आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेरची नाही किंवा कुठली गुप्त चर्चा करायची असेल तर ह्या रूम मध्ये व्हायचंय. आणि इथून किती जरी मोठ्या आवाजानं वर बोललं तरी ऐकू जात नव्हतं. आत्ता राजगडचा ट्रॅक पूर्ण कंप्लीट झाला आहे. सकाळी आम्ही 7:45 वाजता ट्रॅक चालू केला होता. आत्ता 11:15 वाजलेत. पूर्ण घामाने अंगलत पत झालं आहे. आता हा व्लॉग मी इथंच एंड करतो आणि यूट्यूबवरती अपलोड केल्यानंतर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा.